वंद्या पुत्राचे कोणाचंही ज्ञान नाही म्हणून तो जसा नाहीच, त्याचप्रमाणे ज्या अर्थी साक्षीचे कोणाच ज्ञान नाही त्या अर्थी वंद्या पुत्राप्रमाणे आम्ही साक्षी मानत नाही. बरोबर आहे. क्षणभर वेदांतांच्या कल्पनेप्रमाणे मानला तरी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. कारण प्रति शरीराच्या ठिकाणी जशी बुद्धी भिन्न मानता तसं प्रत्येक शरीराच्या ठिकाणी साक्षी भिन्न मानले पाहिजे. साक्षी भिन्न मानला तर साक्षीवर अनेकत्व हा धर्म आला ना. साक्षी अनेक झाले की साक्षीवर अनेकत्व हा धर्म आलाच ना, येतोच. साक्षीवर अनेक धर्मत्व वान हा धर्म आलाय. आणि ब्रह्म काय एकत्व धर्मवाला, अनेक धर्मवाला आणि एक धर्मवाला, यांचं ऐक्य शक्य नाही, पूर्व पक्षाने सांगितलं. दुसरे असे की वेदांत मतात सुख दुःखे साक्षीभाष्य आहेत. वेदांत मतामध्ये सुख दुःख कशी आहेत? साक्षीभाष्य आहेत. म्हणजे सुख दुःखे साक्षी जाणतो. काय साक्षी भाष्य म्हणजे सुख दुःखे साक्षी जाणतो, असा साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ आहे. साक्षी भाष्य हा शब्द पुन्हा पुन्हा येणार. साक्षी भाष्य का अर्थ काय? साक्षी त्याचं काय प्रकाश करतो म्हणजे साक्षी जाणतो. सुख दुःखे साक्षी जाणतो असा साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ आहे. आणि वेदांताच्या सरणीप्रमाणे, सरणी म्हणजे प्रणालीप्रमाणे तो बरोबरी आहे. कारण अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे सुख दुःख धर्म हे अंतःकरण वृत्तीस किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. काय बरोबर आहे. अंतःकरणाच्या ठिकाणी अगर धर्म असतील, अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे कोण सुख दुःख धर्म हे अंतःकरणाच्या वृत्तीला किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियांना कसे काय कळतील? कारण तू कुठे आहे? अंतःकरणामध्ये असतो. अंतःकरण वृत्ती कुठे असते? बाहेर असते. ज्याला जिथे शोधायला पाहिजे तिथेच गेलं पाहिजे ना. तू कुठे बसलाय? अंतःकरणात बसलाय. आणि तुम्ही शोधताय कुठे? बाहेर शोधताय. तर मिळेल कसं? बाह्य इंद्रिय देखील बाह्य विषयांना शोधतात ना. त्याला अंतःकरणात बसलेला कसं समजेल? साक्षी. अंतःकरणाच्या ठिकाणी सुख दुःख कुठे आहेत? अंतःकरणात. अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे सुख दुःख धर्म हे अंतःकरण वृत्तीस किंवा अंतःकरण वृत्ती म्हणजे बाहेर गेलेला विकास कोणाचा? अंतःकरणाचा. मोठं होऊन बाहेर गेलं त्याला अंतःकरण वृत्ती म्हणतात. सुख दुःख धर्म हे अंतःकरण वृत्तीस किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. ज्ञानाची साधने कोण आहेत? ज्ञानेंद्रिय आहेत ना. ज्ञानाची साधने ज्ञानेंद्रिय किंवा कुठल्याही वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं. हे कशाने होतं? ज्ञानेंद्रियाने होतं. किंवा अंतःकरणाची वृत्ती अशी सापासारखी बाहेर गेली आणि विषयाला त्याने केलं, मग काय होतं? ज्ञान होतं. इंद्रियाने, बाह्येंद्रियाने आणि अंतःकरण वृत्तीने ज्ञान होतं. बरोबर आहे. ज्ञानाची साधने ज्ञानेंद्रिय किंवा अंतःकरण वृत्ती एवढीच आहेत. कर्मेंद्रिय तर ज्ञानाची साधन आहेत का? बरोबर. पण कर्मेंद्रिय तर ज्ञानाची साधने नाहीत. ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधने आहेत. पण ती इंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या अपंचकृत भूत कार्य अंतःकरणात किंवा इंद्रियात जाणत नाहीत. बरोबर आहे.
काय गोष्ट आहे? ज्ञानेंद्रिय किंवा अंतःकरण वृत्ती यामुळेच ज्ञान होते, बरोबर आहे. पण कर्मेंद्रिय हे काही ज्ञानाचं साधन नाही आहे ना. पण ती इंद्रिये शरीराच्या आत हे कोणाचं? अपंचीकृत भूत कार्य, पंचीकृत नाही, अपंचीकृत भूताचं कार्य कोण? अंतःकरण. अंतःकरणा किंवा इंद्रियास जाणत नाही. फक्त स्थूल शरीर किंवा बाह्य जड पदार्थ म्हणजे पंचीकृत महाभूतापासून झालेले विषय, बरोबर आहे. जड पदार्थ म्हणजे झाले अपंचीकृत नाही, पंचीकृत. जड पदार्थ म्हणजे पंचीकृत महाभूतापासून झालेले विषय. लाल करा. स्थूल शरीर आणि पंचमहाभूतापासून झालेले स्थूल शरीर आणि पंचमहाभूत हे जड पदार्थ यातील आपापल्या विषयास जाणतात. म्हणजे श्रोत्र शब्दाला जाणतं, त्याचा विषय आहे ना. त्वचा कोणाला जाणतं? स्पर्शाला जाणतं, त्याचा विषय आहे. चक्षु रूपाला जाणतं, का? कारण चक्षुचा विषय रूप आहे. जिव्हा रसाला जाणते, का? जिव्हाचा विषय रस आहे. आणि घ्राण गंधाला जाणते, कारण घ्राणाचा विषय कोण आहे? गंध. पण या ठिकाणी घ्राण म्हणजे नाक, जिव्हा म्हणजे जीभ, चक्षु म्हणजे डोळे, त्वचा म्हणजे चामडी, श्रोत्र म्हणजे कान, कर्णेंद्रिय, बरोबर आहे. यातील आपापल्या विषयाचं जाणतं म्हणजे श्रोत्र शब्दात, त्वचा स्पर्शात, चक्षु रूपात, जिव्हा रसात आणि घ्राण गंधात जाणते. यापैकी त्वचा व चक्षु ही दोन इंद्रिये आपापल्या विषयास म्हणजे स्पर्शास व रूपास जाणून त्याच्या आश्रयासही जाणतात. कोण? त्वचा आणि चक्षु ही दोन इंद्रिय आपापल्या विषयात म्हणजे रूपाला आणि स्पर्शाला जाणतात. पण रूप आणि स्पर्श ज्याच्यामध्ये आहे त्यालाही जाणतात. हे बघ, कठीण स्पर्श आहे, पण त्याचा आश्रय हे बघ, हे एवढं आहे. जाणलं ना? आकार त्यांचा जाणला ना, म्हणजे त्याचा स्पर्शही जाणला. शीत आहे, स्पर्श आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या आश्रयाला पण जाणलं. कोण? कुठली? त्वचा आणि चक्षु, बरोबर आहे. त्वचा आणि चक्षु ही दोन इंद्रिये आपापल्या विषयास म्हणजे स्पर्शास व रूपात जाणून त्याच्या आश्रयाशीच जाणतात. हे बघा, हे हिरवं आहे ना, हे काय? पॅड आहे. हे पॅड पण जाणलं की नाही? रूपही हिरवं रूप जाणलं आणि त्याचा आश्रय पॅडलाही पण जाणलं. कोण? चक्षु इंद्रिय. आणि स्पर्श इंद्रिय ही काय? त्याच्या स्पर्शालाही जाणतात आणि स्पर्शाचा आश्रय असणाऱ्या वस्तूलाही जाणतात. त्वचा आपल्या मृदू व कठीण स्पर्शात जाणून ते मृदू आणि कठीण धर्म ते तकिया किंवा दगड यावर असतील त्याचंही जाणते ना. मऊ उशी मिळाली तर मऊ उशीला स्पर्श जाणतो की नाही? आणि त्याचा नरम स्पर्शालाही जाणतं की नाही? आणि दगड तुम्ही उशाला गेलं तर दगड टोपतो की नाही? मग तो दगड आहे हेही कळतं की नाही? आणि दगडाचा कठीण स्पर्शही कळतो की नाही? दोन्ही कळतात. त्याप्रमाणे चक्षुही नीलपिदादी रूपास जाणून त्याचा आश्रय जे घटपटादी यासही जाणते, बरोबर आहे. जर गृहपाठ करावा लागतो भाऊ, घरी गेल्यानंतर वाचावं लागतं पुन्हा आणि ते समजून घेऊन लक्षात ठेवावं लागतं. इथे झाल्यानंतर घरी जाऊन तुम्ही असं ठेवून देणार असाल का पटामध्ये तर त्याचा काहीही उपयोग नाही. आपल्या गुणात जाणून त्याच्या आश्रयासही जाणण्याचा
विशेष धर्म या दोन इंद्रियात असला, काय आपल्या गुणालाही जाणायचं आहे आणि त्याच्या आश्रयालाही जाण्याचं, असा विशेष धर्म कोण आहे? चक्षु आणि त्वचा या दोन इंद्रियात असला तरी कोणत्याही इंद्रियाला अंतःकरणात जाण्याची योग्यताच नाही. चक्षु, श्रोत्र, रसना, त्वक आणि घ्राण या 5 इंद्रियापैकी कोणालाही अंतःकरणामध्ये काय खळबळ चाललेली आहे जाणण्याचा अधिकारच नाही, त्यांचा तो विषयच नाही. अंतःकरणात जाणण्याची योग्यताच नाही. मग अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखादी धर्मास इंद्रिय जाणत नाहीत, हे निराळे सांगण्याची जरूर नाही ना. काय निर्णय काय घेतला? लाल करा. काय अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखादी धर्मास इंद्रिये जाणत नाही, हे निराळे सांगण्याची जरूर नाही. आता अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखात जाणत नाही एवढे सांगावयाचे आहे. काय अंतःकरणाची वृत्ती ही सुखदुःखात जाणत नाही एवढे सांगावयाचे आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी बाह्य ज्ञानेंद्रिय अंतःकरणामधल्या सुख दुःखाला जाणत नाही, पण अंतःकरणाची वृत्ती देखील काय करत? सुख दुःखाला जाणत नाही. बरोबर आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. काय अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही काय अग्नीची वृत्ती आहे. की आपला आश्रय जो अग्नी त्याहून भिन्न पदार्थात दाह करतो. अग्नीच्या ठिकाणी जाळण्याची शक्ती आहे की नाही, त्याला म्हणताय दाहकता. ही अग्नीची वृत्ती आहे, अग्नीचा स्वभाव आहे काय जाळणं. ती आपला आश्रय जो अग्नी त्याहून भिन्न पदार्थात दाह करते की नाही. वृत्ती जी आहे अग्नीची वृत्ती आहे दाहकता, या आपला आश्रय कोण? अग्नी. त्याहून जो भिन्न पदार्थ असेल, कसपट, कागद, प्लास्टिक आणि रबर इत्यादी, त्या भिन्न पदार्थाला दाह करते. त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्याहून भिन्न पदार्थात जाणते. अंतःकरणाची वृत्ती देखील काय? त्याचं अधिष्ठान कोण? आश्रय कोण? अंतःकरण. त्याहून भिन्न पदार्थात जाणते. आणि आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्याला मात्र जाणत नाही. अधोरेखा करा. बरोबर आहे. काय झालं? अंतःकरणाची वृत्ती, अंतःकरणाचं अधिष्ठान, वृत्तीचं जे अधिष्ठान मतलब आश्रय अंतःकरण त्यात जाणत नाही. शिवाय दुसरं वृत्तीच्या अत्यंत समीप असते, तिलाही अंतःकरण वृत्ती जाणत नाही. हे बघा, हे डोळ्याच्या आतमधले बुंबुळ आहे. हे बुंबुळ दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत. हे केस दिसतात का? नाही दिसत. का? कारण अगदी जवळ आहेत ते. म्हणून जसे डोळ्यातील काजळ डोळ्याच्या वृत्तीशी अत्यंत समीप असल्यामुळे डोळ्यांची वृत्ती काजळास जाणत नाही, त्याचप्रमाणे अंतःकरण वृत्ती ही अत्यंत समीप असलेल्या अंतःकरणात जाणत नाही. अंतःकरण वृत्ती त्याच्यावरूनच अंतःकरणावरूनच उठली असते, पण अंतःकरण वृत्ती ही अत्यंत समीप असलेल्या अंतःकरणास जाणत नाही. म्हणजेच काय? अंतःकरणाला जाणत नाही तर अंतःकरणात असणाऱ्या सुखदुःखाला तरी जाणेल का? नाही. जरा लाल करा. अर्थात अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखासही अंतःकरण वर लिहा, अंतःकरण वृत्ती जाणत नाही. निर्णय झाला ना? काय निर्णय झाला? निर्णय झाला का नाही झाला? काय निर्णय झाला?
अंतःकरणाची ठिकाणी असणारे सुख दुःख अंतःकरण वृत्ती जाणत नाही. हा, निर्णय झाला. इंद्रिय अधोरेखा करा किंवा अंतःकरण वृत्ती अधोकरा वृत्ती, हे अंतःकरण निष्ठ सुख दुःखात जाणत नाही. लाल कर एवढ्याला काय निर्णय ठरला? इंद्रिय किंवा अंतःकरण वृत्ती अंतःकरणामध्ये असणाऱ्या सुख दुःखादी धर्माला जाणत नाही. बरोबर आहे. काय निर्णय झाला? इंद्रिय किंवा अंतःकरण वृत्ती हे अंतःकरणामध्ये असणाऱ्या सुख दुःखात जाणत नाही असं ठरलं ना. ठरल्यावर सुख दुःख आणि त्याचं ज्ञान याची व्यवस्था लावण्याकरता साक्षीच सुख दुःख जाणतो असे म्हणणे प्राप्त आहे. आणि याच अभिप्रायाने सुख दुःखे साक्षी भाष्य आहे असे वेदांती म्हणतात. आणि ते बरोबरही आहे. काय म्हणतो वेदांती? काय म्हणतो वेदांती? काय म्हणतो? सुख दुःख साक्षी भाष्य आहे. बरोबर आहे. साक्षी भाष्य म्हणजे काय? सुख दुःखाला साक्षी जाणतो. सुख दुःखाला साक्षी जाणतो असं म्हणण्याचं कारण काय? कारण इंद्रिय किंवा अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणामध्ये असणाऱ्या सुख दुःखाला जाणत नाही. हे आपण ठरवलेलं आहे पहिलं. मग त्याला जाणणारं, त्याचा तर अनुभव येतो, तर जाणणारा कोणीतरी असणं पाहिजे ना. ठरवलं कोण? साक्षी भाष्य, साक्षी जाणतो. काय आता इंद्रिय किंवा अंतःकरणी वृत्ती ही अंतःकरणनिष्ठ सुख दुःखात जाणत नाही असं ठरलं ना. लाल केलं का नाही केलं? इंद्रियही जाणत नाही, अंतःकरणाची वृत्ती ही अंतःकरणात असणाऱ्या सुख दुःखासारख्या धर्माला जाणत नाही असं ठरलं ना. पण सुख दुःखाचं ज्ञान होतं का नाही होतं? होतं. मग सुख दुःखाच्या ज्ञानाची व्यवस्था कशी लावणार? म्हणावं लागेल ना, साक्षीत सुख दुःख जाणतो. काय म्हणावं लागेल? सुख दुःख जाणतो असे म्हणणे प्राप्त आहे. साक्षी सुख दुःख जाणतो या अभिप्रायाने सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत असे वेदांती म्हणतात. काय साक्षी भाष्य आहे असं वेदांती म्हणतो ना. त्याचा अर्थ काय? सुख दुःखाला इंद्रिय जाणत नाही, अंतःकरणाची वृत्ती जाणत नाही. साक्षी भाष्य, साक्षी अंतःकरणातल्या सुख दुःखादी धर्माला जाणतो या अर्थ आहे त्याचा. कशाचा अर्थ? सुख दुःखे साक्षी भाष्य आहे याचा अर्थ काय? इंद्रिय आणि अंतःकरण वृत्ती सुख दुःखाला जाणत नाही म्हणून साक्षी सुख सुख दुःखाला जाणतो. या अर्थाने काय केलेलं आहे? सुख दुःख साक्षी भाष्य आहे असं वेदांतामध्ये म्हटलं जातं. आणि ते बरोबर आहे. पण सुख दुःख साक्षी भाष्य आहे. तुझ्या हृदयातलं दुःख वेगळं आणि माझ्या हृदयातलं, याला जाणणारा कोण? तुझ्या हृदयातलं साक्षी, माझ्या अंतःकरणातलं साक्षी. ते साक्षी किती झाले? अनंत झाले ना. सुखदुःखे साक्षी भाष्य म्हटली म्हणजे साक्षी अनेक मानणे भाग आहे. बरोबर आहे. ते अनेक मानले तर सुख दुःखाचा संकर होणार नाही. बरोबर आहे. ते अनेक मानले तर सुख दुःखाचा संकर होणार नाही, हे बरोबर आहे. पण सुख दुःख ज्ञानाच्या संकराचा दोष कायम राहतो. काय सुख दुःखाचा संकर होत नाही, पण सुख दुःखाचा ज्ञानाचा मात्र काय होणार आहे? संकराचा दोष कायम राहतो. नाही, ते अनेक न मानले, वर लिहा एक मानले. ते अनेक न मानले तर सुख दुःखाचा संकर नाही.
पण सुखदुःखाच्या ज्ञानाचा तो संकर होणारच ना, कारण एक मानलाय म्हणून कोणाचं ज्ञान कोणाकडे कुठेही जाणार ते ज्ञान. मग काय होणार आहे? सुखदुःख ज्ञानाच्या संकराचा दोष कायम राहतो. म्हणून काय मानावे लागतात? अनेक मानले पाहिजेत. म्हणजे साक्षीवर अनेकत्व व ब्रह्मावर एकत्व असे विरुद्ध धर्म झाले ना. काय काय सांगितले? सुखदुःखे जर साक्षी भाषा मानली तर साक्षीला अनेक मानणं भाग आहे. ते अनेक मानले तर सुखदुःखाचा संकर नाही होत. कारण तुझं सुख तुझं, तुझा साक्षी तुझा, माझा साक्षी माझा, माझ्याकडे आनंद आहे, माझा साक्षी भिन्न आहे. तर तुझं सुख माझ्यावर येत नाही, माझं दुःख तुझ्यावर येत नाही. कशामुळे? साक्षी अनेक मानण्यामुळे. बरोबर आहे. ते अनेक न मानले तर सुखदुःखाचा संकर नसला तरी सुख दुःख ज्ञानाच्या संकराचा दोष येतो. ते अनेक नाही मानले तर सुखदुःखाचा संकर होणार नाही. पण सुखदुःखाच्या ज्ञानाचा तर संकर होणार नाही, एक मानलेला आहे म्हणून कायम राहतो. आता साक्षीवर किती धर्म आले? अनेकत्व. साक्षी अनेक आहेत तर अनेकत्व धर्म. ब्रह्मावर का आलाय? एक आहे म्हणून एकत्व धर्म. असे विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवाचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही. इतकेच नाही तर वेदांत्याने मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व घडत नाही. साक्षीमध्ये अनेक धर्मत्व आहेत. ब्रह्माचा एकत्व धर्म आहे, विरुद्ध धर्मवाले आहेत म्हणून यांचं एकत्व होणार नाही. बरोबर आहे. एक वेदांत्याने मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व घडत नाही. कोणत्याही प्रकाराने जीव ब्रह्म ऐक्य या विषयाची सिद्धी होत नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. बरोबर आहे. जरा लवकर येत जावा म्हणजे थोडा जास्त ग्रंथ मी करून जाईल. इथपर्यंत सिद्धांत मताने विषयाची सिद्धी याला उद्या करू. काय झालं? काय सांगितलं? साक्षीवर अनेकत्व हा धर्म येतोय, ब्रह्मावर एकत्व धर्म आहे. म्हणून काय करताय? त्याच्या ठिकाणी कधीही एकत्व होणार नाही. आणि वेदांत्याने मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व होणार नाही. कोणत्याही प्रकाराने जीव ब्रह्म ऐक्य या विषयाची सिद्धीच होत नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फळ. सिद्धांत मताने विषयाची सिद्धी, जीव ब्रह्माची एकता हा ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. बरोबर आहे. याला उद्या करू.